This conference will now be recorded. आणि it is my privilege to talk to so many doctors at one time. मी एवढे डॉक्टर्स पण आतापर्यंत बघितले. So that is a big deal for me. So I really first I should appreciate तुमचं सगळ्यांचं समाजामधलं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. आता मी स्वतःसाठी पण डॉक्टरांकडे जातो. I believe in Ayurvedic and homeopathic treatment more than anything else. That is what I. आणि मला खूप मोठा प्रॉब्लेम होता हेल्थचा. 15 वर्ष मला खोकला होता आणि आय वुड लाईक टू ॲलोपॅथी मे बी मी 2-1 मेडिकल स्टोअर खाऊन गेलो असेल आतापर्यंत वेगवेगळ्या औषधांमध्ये, पण नंतर इव्हेंच्युअली इट गॉट क्युअर्ड बिकॉज ऑफ सम पंचकर्म केल्यानंतर ते बरं झालं मी. सो दॅट इज माय रिझल्ट अबाउट आयुर्वेदा इन लाईफ. सो लेट अस सी. मी माझं एक प्रेझेंटेशन आहे ते तुमच्याशी स्क्रीन शेअर करणार आहे आणि प्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये असलं तरी मी मराठीत बोलणार आहे. इज एव्हरीबडी कम्फर्टेबल विथ दॅट? येस सर. ओके सर. आणि बोलला तरी चालेल. येस. आणि ज्यांना कोणाला प्रश्न असतील वी विल हॅव हे प्रेझेंटेशन साधारण 30-35 मिनिटाचं आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्नांचे उत्तर घेऊ शकतो. पण मध्ये मला तुमच्याकडनं काही ठिकाणी इंटरॅक्शन अपेक्षित आहे. तिथे आय वुड बी हॅपी इफ यू 1-2 काही लोकांनी तरी ऍटलिस्ट अनम्यूट करून पार्टिसिपेट केलं तर जास्त मजा येईल सगळ्यांना. राईट. सो आय थिंक start sharing this screen now. ओके. आता हे जे स्क्रीनवर माझ्या साईडला दिसत आहेत सगळे हे घालवायचे कसे मला माहित नाही. सर तुमचं फक्त आम्हाला स्क्रीन मधलं प्रेझेंटेशन दिसतंय, बाकी काहीही दिसत नाहीये. काही प्रॉब्लेम नाही. ओके. तुम्हाला स्क्रीन मधलंच दिसतंय ना? मला बरंच काही दिसतंय म्हणून मी जरा कन्फ्युज झालो. ओके. स्क्रीन मधलं दिसतंय आम्हाला. Yes. So people can see your screen. Okay. No. Okay. So welcome everyone. As Dr. just introduced, this is समीर माचवे आणि आमची जी फर्म आहे त्याचं नाव फिंदास आहे. हे प्रेझेंटेशन ओके इकडनं करावं लागेल. सो बेसिक आयडिया आजच्या सेशनची आहे अबाउट फायनान्शियल मॅनेजमेंट अँड वेल्थ क्रिएशन. सो हा फक्त डॉक्टरांचा कन्सर्न नाहीये, हा प्रत्येक माणूस जो पैसे कमवतो त्याच्यासाठी हा कन्सर्न आहे की आलेल्या पैशाचं काय करायचं. सो ऑल ऑफ यू आर डॉक्टर्स. सुरुवातीला जस्ट एक मी हे देतो की तुम्ही जेव्हा जे काही शिक्षण घेत होते म्हणजे इनिशियली स्कूलिंग, इव्हेंच्युअली कॉलेज आणि नंतर ग्रॅज्युएशन, याच्यामध्ये पैशाबद्दलचा कुठलाही आपल्याला विषय नव्हता शाळा कॉलेजमध्ये. राईट. आणि जी काही तुम्ही आज एज्युकेशन घेऊन व्हॉट एव्हर प्रॅक्टिस यू आर डुईंग त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक स्किल मात्र इनव्हेरिएबली आहे. दॅट इज हाऊ टू मेक मनी, हाऊ टू अर्न मनी. ती स्किल प्रत्येकामध्ये आहे. आता आपण त्याच्या एक पाऊल पुढे जाणार आहोत की एकदा पैसे कमवले की त्या पैशाचा विनियोग कसा करायचा. दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू सी इन टुडेज सेशन. राईट. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ आवर कंपनी. दिस इज द लोगो. फिंदास, financially bindas. That is what we make people. We make them financially bindas. That is the idea. मी स्वतः आय एम अ वेल्थ कोच अँड रिटायरमेंट एक्सपर्ट आणि माझ्या बरोबर रादर माझ्या बायको बरोबर मी हा बिझनेस करतो. शी स्टार्टेड दिस बिझनेस इन द इयर 1999. त्यावेळेस मी जॉब करत होतो आणि शी वॉज काइंड इनफ टू अलाउ मी टू जॉईन हर बिझनेस इन लेटर इयर्स इव्हेंच्युअली. सो दिस इज हाऊ द डिझाईन इज. या व्यक्तीला जर कोणी माहिती असेल तुम्हाला तर रॉबर्ट कियोसाकी नावाचा हा व्यक्ती आहे. ही अँड हिज वाईफ आर
अमेरिकन बिलियनर्स, त्याचे बरेच पुस्तकं फेमस आहेत. फॉर एक्झाम्पल रिच डॅड पुअर डॅड. हॅलो, ओके, राईट, नो प्रॉब्लेम. Okay. So we had a privilege to meet him some years back in 2014. थोडीशी बॅकग्राऊंड देतो. हा जो फायनान्शियल मॅनेजमेंट आणि गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंगचा बिझनेस आहे, याच्यात आम्ही साधारण 1999 सालापासून आहोत. आमच्याकडे मेन आपलं ऑफिस जे आहे ते नाशिकमध्ये आहे आणि मल्टिपल पार्टनर्स आहेत व्हेरियस सिटीज मध्ये. करंटली वी आर हॅव्हिंग इन एक्सेस ऑफ 2000 क्लायंट्स जे या शहरांमधून येतात: नाशिक, पुणे, संगमनेर, मुंबई, ठाणे, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव. जळगावमध्ये एक 70-80 क्लायंट्स आहेत त्या भागातनं. शहादा, अंमळनेर, कोकण एरियामध्ये आहेत, सांगलीला आहेत, हैदराबादला आहेत, बेंगलोरमध्ये आहेत आणि परदेशात पण क्लायंट आहेत, अमेरिका, कॅनडा वगैरे. सो दिस इज हाऊ आवर बिझनेस लुक्स लाईक ऑन दी मॅप, आय वुड से. सो ह्या पर्टिक्युलर प्रेझेंटेशन मध्ये काय होईल तर तुम्हाला ही गोष्ट कळेल की माझ्या आर्थिक आयुष्यात नक्की काय चालू आहे आता या क्षणी, राईट. सो ह्याचा तुम्हाला एक अंदाज येईल. दुसरी गोष्ट होईल की तुमचे फायनान्शियल गोल्स जे आहेत ते अचीव करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला एक आयडिया याच्यातनं दिसेल, एक चित्र दिसेल. दिस इज व्हॉट विल हॅपन टू यू. सो लेट अस गेट स्टार्टेड विथ दॅट प्रोसेस नाव. सो आपण प्रत्येक जण इन्कम कमवत असतो. सो देर कुड बी डिफरंट मेथड्स. ऑल ऑफ यू आर प्रोफेशनल्स. फॉर यू practicing is the way you earn the income. So that is how the income comes in your pocket. त्या इन्कमचे काही भाग होतात. The first part is for the present quality of life. तुम्ही जी क्वालिटी ऑफ लाईफ आज जगताय त्याच्यासाठी लागणारा पैसा त्या इन्कम मधनं आपण वापरत असतो, राईट. सो दिस इज दी क्वालिटी, आय वुड से कॉस्ट ऑफ लाईफ, कॉस्ट ऑफ लिव्हिंग लाईफ. दॅट इज व्हॉट इज दी फर्स्ट पार्ट. आणि सेकंड पार्ट आहे फ्युचर आहे. प्रत्येक माणसाला जाण आहे की मला उद्या जाऊन फ्युचर मध्ये कधीतरी पैसे लागणार आहेत, राईट. आणि हे कशासाठी लागणार आहेत तर तुमचे फायनान्शियल गोल्स आहेत. आता प्रत्येक तुमच्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या एज मध्ये आहे. तुमची फायनान्शियल पोझिशन प्रत्येकाची वेगळी आहे, लाईफ मधली पोझिशन वेगळी आहे. सो मोर ऑर लेस आता जे गोल्स आहेत ते प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतील. बट देर वुड बी सम कॉमनॅलिटी. दी फर्स्ट गोल वुड बी एज्युकेशन ऑफ युअर किड्स. व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यांना मुलं आहेत त्यांना 3 भागांमध्ये हे एज्युकेशन डिवाइड करावं लागेल: शालेय शिक्षण, ग्रॅज्युएशन आणि केलं तर पोस्ट ग्रॅज्युएशन. सो दॅट ऑल दीज थिंग्स नीड अ लॉट ऑफ मनी, राईट. नंतर लग्न. भारतीय माणूस लग्नामध्ये भरपूर पैसे खर्च करतो. वी आर व्हेरी व्हेरी इमोशनली अटॅच टू दी इव्हेंट ऑफ मॅरेज. सो आपण 10, 12, 15 वर्ष सेव्हिंग करतो आणि ते पैसे 2-3 दिवसात त्या किंवा त्या सोहळ्यामध्ये संपवून टाकतो. दिस इज हाऊ वी आर. सो दॅट टेक्स अ लॉट ऑफ मनी. अँड रिटायरमेंट. all of you are practicing doctors. None of you probably work for the government and none of you will probably have any pension from the government. So you have to arrange for the money. आणि खूप लोकांना हा अंदाज नसतो की when you stop working in life sometime at the age of 60 or 65, then how much money you will need to live the life after that for maybe next 20-25 years. Plus the life expectancy is increasing, so you will need a lot of money for post retired life. So that is one major chunk of money that you will have to arrange for. आणि हा एक गोल आहे. तुम्ही सगळे डॉक्टर्स आहात, तुम्हाला माहिती आहे हेल्थवर किती खर्च होतो. सो दिस इज वन गोल विच इज लॉंग टर्म हेल्थ केअर. भारतीय लोक हा गोल सपशेल विसरून जातात आणि ते जे काही पैसे रिटायरमेंट साठी ठेवलेले असतात आणि कामाच्या व्यापामध्ये आपली पॅशन पण अनेकदा बाजूला ठेवलेली असते, ते पैसे समटाइम्स दे विल गो बॅक अँड गिव्ह इट टू द डॉक्टर्स. सो दॅट इज हाऊ इट लाईफ लुक्स. सो त्याची सेपरेट अरेंजमेंट करावी असं माझं मत आहे. आणि हे सगळे गोल्स मॅन्डेटरी आहेत. नन ऑफ दिस गोल्स इज ऑप्शनल. यू कॅनॉट टेल युअर किड्स दॅट मी तुमच्या शिक्षणाचा खर्च करणार नाही किंवा मी रिटायरच होणार नाही, अशी भूमिका आपण नाही घेऊ शकत. काही गोल्स असे आहेत जे
ऑप्शनल आहेत. फॉर एक्झाम्पल, यू मे वॉन्ट टू गो ऑन अ वेकेशन, डोमेस्टिक ऑर इंटरनॅशनल, विथ युअर फॅमिली से एव्हरी इयर ऑर एव्हरी अल्टरनेट इयर, ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये एक मजा तुम्हाला करावीशी वाटते. तुम्ही गाडी, प्रत्येकाकडे जी गाडी असते ती माणूस 5 ते 6 वर्षांनी 7 वर्षांनी बदलत असतो. He does not use the same car for years together. So, and the car costs in few lakhs, so we have to plan for it. It is also a major expense. स्वतःचं घर घेणे हे पण एक खूप मोठं इमोशनल गोष्ट आहे. सो दॅट इज व्हॉट मोस्ट पीपल वॉन्ट टू स्पेंड ऑन. आणि काही लोकांच्या मनात चॅरिटी करणे सुद्धा असू शकतं. सो दॅट इज the goals. These goals are not compulsory, these are all optional goals, but you may like to have them because they give you quality of life. आणि ह्या सगळ्या गोल्स जर आपण फुलफिल केले तर this gives meaning to our life, and that is where our satisfaction lies. प्रत्येकाला हे हवंसं वाटतं आयुष्य. सो तुमच्या गोल्स मधनं तुमची क्वालिटी ऑफ लाईफ डिफाईन होत असते. सो दिस इज हाऊ लाईफ लुक्स, राईट? आता ओके, एव्हरीबडी इज अंडरस्टँडिंग की मला गोल्स आहेत, हे सगळं आहे. आता या सब्जेक्टशी आपण डील कसं करतो? व्हॉट डू वी नॉर्मली डू? याच्यासाठी आपण काय करतो, तर आपण पैसे बाजूला ठेवायला लागतो. साहजिकच ही जाण प्रत्येकाला आहे. आपण ते पैसे बाजूला ठेवतो म्हणजे कुठे ठेवतो? कन्व्हेन्शनली वी पुट आवर मनी इन टू गोल्ड अँड सिल्वर, ज्याला आपण स्त्रीधन म्हणून भारतीय लोक साठवतो. जळगाव साईडला सोन्याचं एक विशेष अट्रॅक्शन आहे लोकांना. सो दे विल मे बी पुट मोर मनी इन दिस ऍसेट, ऑर people put their money into real estate. Real estate मध्ये ते raw land घेऊ शकतील आणि मग they will hope that the land appreciates, or they may go for rental properties. फ्लॅट घेतला भाड्याने दिला किंवा दुकान घेतलं भाड्याने दिलं, that kind of thing we do with real estate. मग आपण फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स मध्ये पैसे टाकतो, जसं FD आहे, PPF आहे. बरेच लोक लाईफ इन्शुरन्स मध्ये पैसे गुंतवतात. they think LIC will make them realize their financial goals. So many things in the fixed income instrument, that is financial language मध्ये त्याला डेट इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात. आणि शेवटचं ऑप्शन आहे स्टॉक मार्केट, इक्विटी. मग त्याच्यामध्ये आपण दोन पद्धतीने पैसे गुंतवतो. एक, आपण जाऊन डायरेक्ट शेअर्स विकत घेतो, किंवा मग आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तिथे पैसे टाकतो. सो दीज आर दी 4 ऍसेट क्लासेस. ह्याच्यामध्येच आपण पैसे आपले गुंतवत असतो, कमी जास्त प्रमाणात, ज्याच्या त्याच्या नॉलेज प्रमाणे, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आपला प्रत्येकाला याच्यामध्ये पैसे आपण टाकत असतो. आणि हे असे अनेक ठिकाणी पैसे टाकले की देन वी होप दॅट, आता ज्या अर्थी मी इकडे पैसे ठेवलेले आहेत, तर भगवान मेरा पैसा बढ़ना चाहिए अशी आपण प्रार्थना करतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की हे सगळे पैसे वाढले की आय विल अचीव माय गोल. दिस इज हाऊ मोस्ट ऑफ अस डील विथ आवर फायनान्शियल लाईफ, राईट? नाऊ ह्याच्यापैकी खरा प्रश्न हा आहे की कुठला ऍसेट माझ्यासाठी चांगला आहे. मी जे गोल्स माझे आखलेले आहेत, हा प्रत्येकासमोर एक प्रश्न असणार आहे की ज्या ऍसेट मध्ये मी पैसे टाकलेत, इज दॅट दी राईट ऍसेट, ऑर गोइंग फॉरवर्ड इज जे काही कॉम्बिनेशन मी केलेलं आहे, समजा 10% माझे पैसे सोन्यात आहेत, 25% मी रिअल इस्टेट मध्ये टाकलेत, उरलेले पैसे मी 10-15% फिक्स्ड इन्कम, हे जे ऍसेट अलोकेशन आपण म्हणतो, हे माझ्या गोल्स कडे जाण्यासाठी इनफ आहे का, योग्य आहे का? हा प्रश्न मात्र मोस्ट पीपल हा प्रश्न अनुत्तरित असतो. याबद्दल आपल्या मनात कन्फ्युजन असतं, एन्झायटी असते, अनसर्टनिटी असते. खूप वेळा पैशामुळे, या अनसर्टनिटीमुळे लोकांना स्ट्रेस पण होतो की यार मेरा फ्युचर होगा की नहीं जैसा मैं इमेजिन कर रहा हूं, की माझे पैसे पुरतील का अपुरे पडतील, व्हॉट इज इन स्टोर इन द फ्युचर, याच्याबद्दल एक संभ्रम आपल्याला अनेकदा असतो. आणि याचं एक मूळ कारण असं आहे की आपली सगळं फोकस आहे इन्कम वाढवण्याकडे. मेजॉरिटी ऑफ us are focused on increasing our incomes. That is how it looks. So आपण how we behave when we come, if we have a health problem, doctor, right? Obviously त्याच्याकडनं तो आपल्याला, पण जेव्हा पैशाचा प्रॉब्लेम, मोस्ट पीपल डू दिस, दे डू इट युअर सेल्फ. म्हणजे ते स्वतःच्या स्वतः हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न सुरू करतात आणि मग त्याच्यामध्ये सगळा प्रॉब्लेम सुरुवात होते ऍक्च्युअली. So less than 4% of people in India consult a financial expert. So first thing,
I should congratulate all of you that at least you have taken interest in this matter of money, because most of us are least interested in how to manage money. Although they feel की माझे पैसे वाढले पाहिजे, पण हा आपला इंटरेस्टचा एरिया नाहीये. दॅट इज द रियालिटी. आणि आपण असं का वागतो, का आपण फायनान्शियल एक्सपर्ट कडे जात नाही? आमच्या या 20 वर्षाच्या अनुभवातून आम्हाला एक गोष्ट जाणवली, आणि ती अशी आहे की most people have an equation in their mind that earning money is equal to managing money. That is what they think, की मला ज्या अर्थी पैसे कमवता येतात त्या अर्थी मला पैसे मॅनेज पण करता येतात. This is one and the same thing. That is how we think in our mind. But let us check it. Now I will ask you some questions. I would like some of you or probably all of you to answer these questions. These are very critical questions. याच्यातनं तुम्हाला एक स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करता येईल. So let us check if our belief is the same. So पहिला प्रश्न हा आहे की how many hours do you invest per week generating the income? म्हणजे थोडक्यात तुमची जी काही प्रॅक्टिस करण्याची जागा आहे, तुमचं क्लिनिक, हॉस्पिटल, व्हॉटएव्हर प्लेस यू गो अँड डू युअर प्रॅक्टिस, तिथे तुम्ही किती तास आठवड्यातले इन्व्हेस्ट करतात? आय विल नीड सम आन्सर्स फ्रॉम ऑल ऑफ यू. यू कॅन अनम्यूट अँड जस्ट स्पीक. 10 ते 12 तास पर डे. हा, सगळं मिळून पर डे होतात सर तेवढे. मग 10 तास असतील तर तुम्ही किती दिवस काम करता ऑन एन एव्हरेज? 6 days अ वीक. हा, 5 ते 5.5 दिवस. हा, सो 5 days इफ यू कन्सिडर तर 50 तास झाले आठवड्याला. हो. बरोबर. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाचं अजून काही जास्त तास आहेत, कमी तास आहेत? याच्यात तुम्ही ट्रॅव्हलिंगचा पण टाइम धरा. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू युअर क्लिनिक विच इज मे बी कन्सिडरेबली अवे फ्रॉम युअर लोकेशन, किंवा काही लोक दुसऱ्या गावाला जाऊन पण प्रॅक्टिस करतात. 60 तास आठवड्याचे. आठवड्याचे 60 तास, राईट? गुड. सो जस्ट कन्सिडर दॅट सगळ्यांची सरासरी 50 ते 60 तास एवढा टाइम आपला जातो. जो काही इन्कम आपण जनरेट करतो तो जनरेट करण्यासाठी आपण तेवढा अवधी देतो. आता इमॅजिन करा की तुम्ही सगळ्या लोकांचं 5 days वर्किंग आहे. तुम्ही 50-60 तास जे काही इन्व्हेस्ट करायचे होते ते इन्व्हेस्ट केले, आणि आपण एक एव्हरेज इन्कम धरू की तुम्ही in that week, in that particular week, you earn say 25,000 rupees. That is the earning for that week, right? Now, at the end of the week, हा प्रश्न जो पुढचा प्रश्न आहे की किती तास हा विचार करण्यात घालवता की हे 25,000 रुपये आता जे मी कमवले या आठवड्यामध्ये, ह्या पैशाचं मी काय करू की जेणेकरून मला माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगता येईल. जसं आयुष्य मला जगायचंय तसं जगण्यासाठी मी या पैशांचं काय करू, हा विचार करण्यात किती वेळ जातो? प्लीज आन्सर दिस क्वेश्चन ऑनेस्टली. महिन्याला 2-4 तास होतो, म्हणजे आठवड्याला 1 तास वगैरे होत असेल विचार. ओके, आठवड्याला 1 तास. माझंही साधारण तसंच उत्तर आहे, 3 ते 4 तास महिन्याचे. ओके, सो नाउ यू सी द डिफरन्स. आता वेन यू आर सेइंग 3 to 4 hours अ मंथ वर्सेस 4 आठवडे, म्हणजे 200 तास पैसे कमवायला आपण दिलेत, आणि 3 तास आपण फक्त ते पैसे काय करायचं त्याचं हा विचार करायला दिलेत. आणि परत तुमचा वर्किंग डेचा म्हणजे वीकेंड संपला की अगेन दी फॉर्म्युला इज सेम फॉर लाईफ. आयोडेक्स मलिये काम पे चलिए. दिस इज हाऊ लाईफ गोज ऑन. सो यू डोंट get this, that you don't invest much time in thinking about money or how to use that money so that you will enjoy or you will live the actual life that you love. एवढं कमी आपली गुंतवणूक आहे. आता आपण किंवा लोक डॉक्टरांकडे काय येतात, किंवा लीगल प्रॉब्लेम झाला तर वकिलाकडे का जातात? बिकॉज द डॉक्टर हॅज स्पेंट मोर टाइम इन स्टडी ऑफ मेडिसिन and treating of patients than a person like me who is not a doctor by education and by practice. मला त्यातला अनुभव नाहीये. किंवा एखादा वकील कायद्याचा अभ्यास करण्यात आणि नंतर केसेस लढवण्यात त्यांनी जो वेळ इन्व्हेस्ट केलेला आहे त्याच्यामुळे मला त्याच्याकडे जावं लागतं.
because he is the expert of that field, because he has invested time in that field, and that applies to every subject matter expert. But आपली गुंतवणूक वेळेची इतकी कमी आहे इन मॅनेजिंग मनी. आपली पैसे कमवण्यामधली गुंतवणूक प्रचंड आहे वेळेची. We spend maybe 200 to 230 hours in a month to earn the money, but we don't spend much time in managing that money or even thinking about that money. That is the gap here. And that is why if we see the proportion, the average man will spend more than 90% of his available time for earning his income. 8 तास माणूस झोपतो, एक 3-4-5 तास तो फॅमिलीला देतो. उरलेला जो अवेलेबल टाइम आहे त्यातनं 95% वेळ तो व्यस्त असतो पैसे कमवण्यामध्ये, त्याच्या धंद्यामध्ये. आणि एव्हरेज जसं तुम्ही म्हणले ते एक्झॅक्टली दॅट इज दी थिंग. 1 hour पेक्षा जास्त माणूस देत नाही. इथे प्रॉब्लेम काय, एक तर नॉलेज नाही आपल्याला त्या क्षेत्रातलं. वी डोंट नो व्हॉट टू डू विथ दॅट मनी, सो वी डोंट स्पेंड मच टाइम बिकॉज तिथे तो नॉलेज बेस नाही आहे आणि ती ऍप्टिट्यूड पण त्या क्षेत्रातली नसल्यामुळे वी आर मेनी टाइम्स कन्फ्युज्ड. सो व्हॉट एव्हर रिझल्ट वी प्रोड्यूस इन दी लाईफ are directly proportional to the time invested in that pursuit. I am sure all of you have produced a huge amount of result, immense results when it comes to treating your patient. तुम्ही अनेक लोकांनी मिरेकल्स केले असतील. एखादा पेशंट कावलेला असेल, खूप प्रॉब्लेम त्याच्या हेल्थ मध्ये असतील आणि यू वुड हॅव वर्कड ऑन हिम अँड यू हॅव प्रोड्यूस्ड अ मिरेकल फॉर हिम. बट हे कशामुळे झालं, कारण तुम्ही त्याला वेळ दिला. तुम्ही त्या वैद्यकीय प्रॅक्टिस जी तुम्ही करताय आज आयुर्वेदाची और व्हॉट एव्हर, त्याच्यामध्ये तुम्ही केलेली वेळेची इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो रिझल्ट आज मिळालाय किंवा तुमचं एक मार्केटमध्ये जे काही नाव आहे की यस यार हे डॉक्टर या माणसाकडे गेलं की गुण येतो, हे कशामुळे आलंय, कारण तुम्ही तिथे टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे. राईट. सो सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टला का करायचं, कारण ऍज मी आधी सांगितलं की त्यांनी टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे. दॅट इज वाय वी गो टू दी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. Hence, the reality remains that earning money is not the same as managing money, simply because our investment of time in managing money is minuscule. It is the minimum. Although a lot of time is invested in earning the money, right? Now, if you do it yourself, if you start managing the money by yourself with the little time that you have spent, what will happen is there will two things. You may make mistakes which will cost you money. खूप वेळा मला हे दिसतं की लोक गुंतवणूक करतात आणि मग ती गुंतवणुकीचं फलित होत नाही. ते बाय कुठेतरी गावाच्या बाहेर जमीन घेऊन टाकली, फॉर एक्झाम्पल इफ इज इंटरेस्टेड इन रिअल इस्टेट, आणि मग त्या जमिनीला भाव येत नाही, किंवा भलत्याच कंपन्यांचे शेअर्स घेऊन टाकतात आणि दॅट डझंट ब्रिंग दी मनी. सो असे खूप उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये किंवा समटाइम्स पीपल गो अँड ट्रेड ऑन दी स्टॉक मार्केट्स, दे गो इन टू थिंग्स लाईक डे ट्रेडिंग, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, and then they lose their hard-earned money. This is one mistake that most people make. And the second biggest mistake that people make is they lose precious time. Unfortunately, बहुतेक लोकांना आपल्याला हे माहित नसतं की टाइमची व्हॅल्यू जास्त आहे रादर दॅन दी मनी, आणि तो वेळ आपला वाया जातो असे प्रयोग केल्यामुळे. सो थोडक्यात माझं काय म्हणणं आहे की जर मला तब्येतीचा इश्यू झाला आणि मी डॉक्टरांकडे नाही गेलो, इफ आय फॉलो दी मेथड ऑफ डू इट युअर सेल्फ, म्हणजे मी घरच्या घरी होमिओपॅथी असल्या टायटलची पुस्तकं विकत घेतली, त्याच्यात वाचून वाचून मी स्वतःची औषधं घरी बसून स्वतः कुटायला लागलो, तर मला आजारपणाच्या ट्रीटमेंटमध्ये जो रिझल्ट येणार आहे तोच सेम रिझल्ट लोकांना त्यांच्या फायनान्शियल मध्ये दिसत असतो. बिकॉज दी हेल्थ इज नॉट गेटिंग एनी बेटर, बिकॉज आय ट्राय टू बिकम माय ओन डॉक्टर ॲट होम, थिंकिंग दॅट आय कॅन डू इट, नो बिग डील. सो सेम मिस्टेक पीपल मेक व्हेन इट कम्स टू मॅनेजिंग देअर मनी. आता ही एक साधारण चार्ट आहे की ज्याच्यामध्ये लोक कुठली मेथड वापरतात त्यांचे फायनान्सेस मॅनेज करण्यासाठी. तर 48 लोकांवर विक्रेत्यांचं प्रेशर असतं. कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी सातत्याने विकायचा प्रयत्न करत असतात आणि त्या विक्रीच्या प्रेशरमुळे लोक घेऊन टाकतात. अनेकदा हे लोक आपल्या जवळचे असू शकतात. सो दे ट्राय टू सेल यू समथिंग अँड दॅट इज वाय पीपल कीप बाईंग सो मेनी प्रॉडक्ट्स. 8% लोक गट फिलिंग म्हणणं, मला काय वाटतं, ओके मला वाटतं हे योग्य आहे, मी घेऊन टाकतो, चला. काही लोक प्रिंट मीडिया वाचून, मॅगझिन्स पेपर्स मध्ये वाचून हे करतात. काही लोक टेलिव्हिजन बघतात, दे वॉच चॅनल्स, फायनान्शियल चॅनल्स लाईक CNBC अँड सो मेनी ऑफ देम, अँड दे मेक देअर डिसिजन्स ऑन हाऊ दे आर गोइंग टू मॅनेज देअर फायनान्सेस. फ्री ऍडवाइस याचा भारतामध्ये सुळसुळाट आहे. तुम्ही जर तुमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला त्याच्या प्रकृतीच्या व्यतिरिक्त विचारलं
की सर कोणते शेअर्स घ्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं आता स्टॉक मार्केटमध्ये, तर ते पण तुम्हाला एक 5-10 शेअर्सची यादी देऊन जातील. सो दिस इज हाऊ वी हॅव फ्री ऍडवाइस ऑल ओव्हर इंडिया. सो ह्या माध्यमातून लोक करत असतात. 18% लोक इंटरनेटवर जाऊन त्यांचं फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात आणि 3% लोक 3-4% लोक फक्त फायनान्शियल एक्सपर्ट कडे जातात. दिस इज हाऊ दी प्रोपोर्शन इज, दिस इज हाऊ लो दी प्रोपोर्शन इज ऑफ पीपल गोइंग टू. Fortunately, people don't follow the same method for their health. Otherwise, there would have been a havoc in this country. So, खूप वेळा the world of finance appears to be very, very complex for us, and we don't want to venture into that. And since we don't want to go into studying and तो आपण काहीतरी जे आपल्याला जमेल, आपल्याला जे योग्य वाटेल, आपण असं काहीतरी करण्यामध्ये व्यस्त असतो. आता आपल्या आजूबाजूला काय होतंय ते आपण बघूया. मी जसं मगाशी म्हणलं की खूप सारे विक्रेत्यांचा सुळसुळाट आपल्या आजूबाजूला आहे. ते आपल्याला सातत्याने काही ना काहीतरी विकायचा प्रयत्न करतायत. ते कम इन व्हेरियस फॉर्म्स. लाईफ इन्शुरन्स. Majority of Indians, more than 90% of people buy this as the first product of their life. मुलाचा जन्म झाला की आपल्याकडे LIC चा एजंट येतो आणि तो सांगतो की या मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, फलण्यासाठी तुम्ही एक LIC ची पॉलिसी घेऊन टाका. दिस इज हाऊ दी मार्केट वर्क्स. सो लाईफ इन्शुरन्स इज वन. इफ यू गो टू दी बँक, दे विल ट्राय टू सेल यू FD और किंवा PPF चं खातं उघडायला लावेल. 60% लोक त्यांचे पैसे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स मध्ये भारतामध्ये गुंतवतात. थिंग्स लाईक FD, RD and PPF. म्युच्युअल फंड्स लोक मित्रमंडळींमध्ये असोसिएट्स बरोबर डिस्कशन मध्ये करतात. सो वी पुट देअर मनी, पुट आवर मनी इन म्युच्युअल फंड्स. वी गो futures, options. These are even advanced and more dangerous things to invest, but people do it every day. Real estate, 20% of the Indians put their money in estate. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कोणी ना कोणी विकलेल्या असतात. आणि हे जे विक्रेते आहेत हे कोण आहेत, तर हे आपल्या जवळचेच लोक असतात. अनेकदा नातेवाईक, जवळचे मित्र हे येऊन आपल्याला काही ना काहीतरी विकायचा प्रयत्न करत असतात. आता डिसिजन मेकिंग आपण कसं करतो, जेव्हा एखादा माणूस आपल्याला ती गोष्ट देतो, तर तो सेलर जो असतो, ज्याला त्याची गोष्ट विकायची, he will build some emotional story. So if somebody wants to sell a plot of land, say in जळगाव, he will say की इथून मोठा हायवे जाणार आहे आणि त्याच्यामुळे याचे भाव वाढतील, किंवा इथं असं XYZ काहीतरी प्रोजेक्ट येणार आहे त्याच्यामुळे भाव वाढतील. अशी एक ती स्टोरी बिल्ड केली जाते आणि त्याच्या बेसिसवर आपण तो निर्णय घेतो. गट फिलिंग करणं, की मला काय वाटतं, त्या क्षणी मला जी इन्फॉर्मेशन दिली त्या बेसिसवर मला काय वाटतं याच्यावरनं मी माझा निर्णय घेऊन टाकतो. पहिला डिसिजन मेकिंगचा इश्यू. आणि सेकंड डिसिजन मेकिंगचा प्रॉब्लेम, आता हे बटाटे, हे जर आपल्याला कोणी सांगितलं की ह्याची किंमत 250 रुपये किलो आहे आणि हे वन ऑफ द फायनेस्ट पोटॅटोज इन दी वर्ल्ड, तर आपल्यापैकी किती लोक हे 250 रुपये किलोनी बटाटे घेतील? नोबडी इज गोइंग टू बाय पोटॅटो. का बरं नाही घेणार आपण? बिकॉज आपल्याला बटाट्याची किंमत माहिती आहे. वाईटात वाईट बटाट्याची किंमत आपण 50 रुपये देऊ, त्याच्यावर आपण बटाटे खाणार नाही. राईट? बिकॉज वी हॅव अ सेन्स ऑफ व्हॉट शुड बी दी प्राइस ऑफ दी पोटॅटो. असा प्रत्येक बाबतीत आपल्याला सेन्स नाही. कोणी काहीही स्टोरी सांगितली तरी आपण 250 रुपये किलोनी बटाटा घेणार नाही. इन्शुरन्सच्या बाबतीत काय? इन्शुरन्सच्या बाबतीत आपल्याला किमतीचा अंदाज नाही. वी डोंट नो की इन्शुरन्स ऍज अ प्रॉडक्टचं कॉस्टिंग कसं केलं जातं. वी हॅव नो आयडिया. राईट? सो दिस इज वेअर दी सेकंड प्रॉब्लेम इज, की आपल्याला त्याचा सेन्सच नाहीये की हे किती. जसं तुम्ही मोबाईल घेतला आणि 5 लाख रुपये सांगितले तर विल नॉट बाय अ मोबाईल. बट इन्शुरन्स पॉलिसी, मी जेव्हा लोकांचं फायनान्शियल ऑडिट करतो, काही लोक 2000 प्रीमियम भरतात, काही लोक 2 लाख प्रीमियम भरतात, बिकॉज दे डोंट हॅव अ आयडिया अबाउट दी कॉस्टिंग. सो 2 डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम आहेत. एक गट फिलिंग किंवा इमोशनल डिसिजन होतंय आणि दुसरं विदाउट एनी आयडिया अबाउट दी कॉस्टिंग. हेन्स असं होतं खूप वेळा की लोकांनी 250 रुपये किलोनी बटाटे घेतलेले असतात. हे आम्हाला ऑडिट करताना दिसतं. तुमच्यापैकीही काही लोकांकडे हे असतील. सो दॅट इज व्हॉट हॅपन्स इन रियालिटी. सो आमची मिशन काय आहे ऍट फिंदास? दिस इज आवर मिशन, दॅट इज टू क्रिएट अन ऍक्सेस फॉर पीपल टू हॅव अन अबंडंट लाईफ अँड अ लाईफ दॅट दे लव्ह. जशी आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, जे तुम्हाला अपेक्षित आहे, तसं आयुष्य जगण्यासाठीचा रस्ता तुम्हाला तयार करून देणे, त्याची मदत तुम्हाला करणे, आणि जेणेकरून वी एन्श्योर दॅट यू लिव्ह दी लाईफ दॅट यू वॉन्ट टू ऍक्च्युअली लिव्ह. दिस इज व्हॉट
आवर मिशन इज, दिस इज व्हॉट वी ऍक्च्युअली डू. थोडक्यात मराठीत सांगायचं तर आम्ही एक्झॅक्टली काय करतो, तर आम्ही लोकांचं आर्थिक आयुष्य दत्तक घेतो. जसं एखाद्या मुलाला मुलीला दत्तक घेतात आणि त्यांना जसं पाहिजे तसं ते वाढवून देतो. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी डू इन लाईफ. सो काही आमच्याबद्दल थोडीशी 1-2 स्लाइड्स आहेत. आमच्याबद्दल स्पेशालिटी आहे की आमचे जुन्यात जुने क्लायंट 15-20 वर्षापासून आमच्या बरोबर आहेत आणि ते आता खूप चांगली लाईफ जगतायत. दिस इज व्हॉट वी हॅव क्रिएटेड. आता सेकंड जनरेशन ज्या लोकांची आता 15-20 वर्षाच्या वर आमचे क्लायंट्स होऊन गेले, त्यांची मुलं आता कोणी नोकरीला लागले, कोणी डॉक्टर झाले, कोणी काय झाले, तर त्यांचं सेकंड जनरेशन ऑफ वेल्थ मॅनेजमेंट आता आमच्याकडे यायला लागलेलं आहे. आमचा सक्सेशन प्लॅन रेडी आहे. मी आणि माझी बायको या बिझनेस मध्ये आता फुल टाइम आहोत. आमच्या नंतर माय डॉटर विल ऑल्सो जॉईन दी सेम बिझनेस. सो इवन इफ वी आर नॉट देअर टुमॉरो, there is somebody who is going to handle all this show after us. So we are very honest to our mission. We don't compromise on that. We do this business full time. या फायनान्शियल बिझनेस मध्ये हौशे खूप आहेत. खूप लोक हा धंदा पार्ट टाइम म्हणून चालू करतात. सो वी डोंट डू दॅट. वी हॅव बीन डुईंग दिस फॉर सो मेनी इयर्स. आमची प्रोसेस आहे ती तुम्हाला थोडक्यात मी पटापट सांगतो. एक टाइम टेस्टेड प्रोसेस आहे जी अनेक वर्षांपासून आम्ही रिफाईन करत गेलेलो आहे फायनान्शियल मॅनेजमेंटची. वी स्टार्ट विथ अ बेसिक काउन्सिलिंग सेशन. तुमच्यापैकी काही डॉक्टर्स ऑलरेडी माझे क्लायंट असू शकतात. सो हे काउन्सिलिंग सेशन असते. याच्यामध्ये 4 गोष्टी आपण डील करतो. आपण एक फायनान्शियल लॉजिकल मॉडेल फॅमिलीसाठी तयार करतो, बिकॉज वी हॅव सीन दॅट द डिसिजन मेकिंग इज ॲट टाइम्स नॉट लॉजिकल. सो वी क्रिएट दॅट. एक कॉस्टिंग मॉडेल आपण एस्टॅब्लिश करतो. जसं कुठल्याही प्रवासाला जाताना आपल्याला एक बेसिक बजेट लागतं, तसं या आर्थिक प्रवासासाठी पण एक बेसिक बजेट असतं. ते कॉस्टिंग मॉडेल म्हणून आपण एस्टॅब्लिश करतो. अत्यंत महत्वाचं डिसिजन मेकिंग मॉडेल आपण एस्टॅब्लिश करतो, कारण लोकांचं डिसिजन मेकिंग इन टर्म्स ऑफ फायनान्सेस इज व्हेरी हॅफझार्ड. सो दिस इज व्हॉट वी डू. अँड या क्षणी कुठले पण कन्सर्न्स जर असतील लोकांचे, तर ते आपण डील करण्यासाठी या ठिकाणी या फर्स्ट काउन्सिलिंग मध्ये ते डील करतो. सेकंड प्रोसेस होते, हे काउन्सिलिंग झाल्यानंतर देन वी कलेक्ट ऑल युअर डेटा रिलेटेड टू दी फायनान्शियल डोमेन. दॅट इज व्हॉट वी डू. याच्यामध्ये सगळा फायनान्शियल डेटा घेतल्यानंतर तुमचे गोल्स आपण सेट करून घेतो. जगातल्या 1% कमी लोकांचे गोल्स लिहिलेले असतात. प्रत्येकाच्या डोक्यात आहे की वन डे आय एम गोइंग टू रिटायर, पण रिटायरमेंटच्या दिवशी माझ्याकडे किती पैसे असणार आहेत आणि कुठल्या दिवशी मी रिटायर होतोय याची क्लॅरिटी खूप कमी लोकांना, जस्ट अबाउट 1% लोकांना असते. सो ते गोल्स आपण सेट करून घेतो. मगाशी आपण ते गोल्स बघितले, कंपल्सरी गोल्स एज वेल एज गोल्स रिलेटेड टू दी लाईफस्टाईल एक्सपेन्सेस. याचं सगळ्याचं फायनान्शियल अनालिसिस आपण करतो. त्याच्यावरनं तुमचा एक फायनान्शियल ऑडिट रिपोर्ट तयार होतो. म्हणजे आमच्याकडे यायच्या आधी तुम्ही काय काय केलेलं आहे आणि त्या जे काही तुम्ही केलेलं आहे त्याचा तुमच्या भावी आयुष्यावर काय परिणाम होणार आहे आर्थिकदृष्ट्या, हे या रिपोर्ट मध्ये तुम्हाला दिसतं. इट टेल्स यू वेअर डू यू स्टँड फायनान्शियल ॲज ऑफ टुडे. आणि मग तुमच्या गोल्स प्रमाणे त्याचे पाथवे आपण तयार करतो की माझ्या प्रत्येक गोलला मी कसं पोहोचणार आहे हे त्या डॉक्युमेंट मध्ये आपण दाखवतो. सो दिस इज दी फायनान्शियल प्लॅन दॅट इज क्रिएटेड फॉर यू. हे साधारण एक 40-50 पेजचं डॉक्युमेंट असतं. ही तुमची आर्थिक कुंडली तयार होते. जस्ट लाईक घर बांधताना आपल्याला एक ब्लूप्रिंट हवी असते, त्याच्यानंतर आपण घर बांधतो प्लॅन प्रमाणे, इथे पण सेम आहे. सो इथे आपण तो फायनान्शियल प्लॅन तयार करतो. तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल डोमेन मध्ये ज्या पण गोष्टी येतात त्या सगळ्या इथे आपण बोलतो. सो इथे खूप महत्वाची गोष्ट आहे की नुसताच इन्कम नाही, देर विल बी मेनी थिंग्स दॅट विल बी कवर्ड इन दिस डॉक्युमेंट. त्याची काही स्लाइड्स मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स काउन्सिलिंग सेशन होतं, ज्याच्यामध्ये हा कम्प्लीट फायनान्शियल प्लॅन वर्ड बाय वर्ड आपण डिस्कस करतो. हे सेशन साधारण 3 तासाच्या आसपास असतं. याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट इन्साइट मिळते की माझं फायनान्शियल मॅनेजमेंट कसं होणार आहे, वेल्थ क्रिएशन कसं होणार आहे, मी माझ्या गोल्सला कसं पोहोचणार आहे, कधी पोहोचणार आहे, त्याच्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे, हे सगळं त्याच्यामध्ये क्लिअर होतं. सो यू विल एक्झॅक्टली नो हाऊ विल यू रीच दी गोल्स. जसं आपण आता मॉडर्न डे मध्ये एखाद्या अनोळखी जागेला चाललो असलो आपण स्वतःच्या गाडीत, तर आपण नॅव्हिगेशन टूल वापरतो त्या गोलकडे जाण्यासाठी. दिस फायनान्शियल प्लॅन इज एक्झॅक्टली दी नॅव्हिगेशन टूल फॉर यू टू रीच युअर फायनान्शियल गोल्स. दिस इज हाऊ दी होल प्रोसेस इज. याच्यातनं मग ऍक्शन्स तयार होतात. ऍक्शन्स टू प्रोटेक्ट युअर हार्ड अर्न मनी. आपल्याला कोणालाही आपला जन्म झालाय म्हणून पैसे मिळत नाही.
म्हणून मग इथे आपल्याला पहिलं प्रोटेक्शन करणं आवश्यक असतं. सो दॅट इज दी फर्स्ट स्ट्रॅटेजी वी अप्लाय टू युअर मनी, की प्रोटेक्ट. तो पैसा जसा आहे तसा राखला गेला पाहिजे आणि मग तो पैसा ग्रो पण झाला पाहिजे, सो दॅट यू अचीव युअर गोल्स. सो या 2 ब्रॉड स्ट्रॅटेजीज आपण वापरत असतो. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हाऊ वी आर गोइंग टू पास ऑन दिस वेल्थ टू दी नेक्स्ट जनरेशन, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो ऑल दिस थिंग्स आर डेल्ट विथ. नंतर मग रिव्ह्यूज होतात. या प्रोसेसमध्ये एकदा तो फायनान्शियल प्लॅन तयार झाला, ऍक्शन झाल्या, की मग मिनिमम 2 वेळा याचा रिव्ह्यू आपण वर्षातनं घेतो. त्या रिव्ह्यू मध्ये आपण काही गोष्टी चेक करतो, जस्ट लाईक आपण आपल्या गोल्सच्या दिशेने चाललेलो आहोत का वेगळ्या कुठेतरी दिशेला चाललं गेलो. आपले गोल्स तर बदलले नाहीयेत. तुमच्या लाईफमध्ये कॅश फ्लो कमी जास्त होत असतो. कधी पैसे जास्त येतात, कधी खर्च जास्त येतात, त्याच्याप्रमाणे तो प्लॅन बदलावा लागतो. कधी कधी इकॉनॉमीमध्ये मोठे बदल होतात. फॉर एक्झाम्पल डिमॉनिटायझेशन झालं, त्याच्या आधी ज्या लोकांची रिअल इस्टेटमध्ये खूप गुंतवणूक होते त्यांचे खूप चांगले दिवस होते. नाऊ दे आर स्ट्रगलिंग. सो ही इकॉनॉमीनी त्यांना त्यांच्या लाईफमध्ये मोठा चेंज आणला. सो दॅट इज डेल्ट विथ इन दिस रिव्ह्यूज. सो हे ऍडव्हान्स प्लॅनिंग मॉडेल आहे. याच्यामध्ये सगळ्या गोल्स बद्दल आपण बोललेलो आहोत. सो इथे आम्ही कम्प्लीट फायनान्शियल कन्सल्टिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट सोल्युशन्स देतो. सो दॅट इज व्हॉट वी डू. दिस इज दी प्रोसेस. कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर करतो आपण क्विकली सांगतो. वी मॅनेज दी कॅश फ्लो मॅनेजमेंट, आवक जावक पैशाचा. त्याच्यानंतर लिक्विडिटी मॅनेजमेंट, कंटिंजन्सी खूप महत्वाची आहे. गोल्स मॅनेजमेंट, गोल्स आपण कसे अचीव करणार आहोत लाईफमध्ये. ऍसेट अलोकेशन, कुठल्या ऍसेट मध्ये पैसे टाकायचे, सोन्यात जास्त टाकायचे, इक्विटीत जास्त टाकायचे, रिअल इस्टेट मध्ये जास्त का फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट मध्ये. हे ज्याच्या गोल्स प्रमाणे, त्याच्या रिस्क टेकिंग ॲबिलिटी प्रमाणे, त्याच्या इन्कम प्रमाणे अशा अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतं. सो वी चूज दी राईट ऍसेट अलोकेशन फॉर यू, सो दॅट तुम्ही तुमच्या गोल्सला पोहोचू शकाल. कंटिंजन्सी प्लॅनिंग, आता या क्षणी कोरोनामध्ये खूप मोठा याचा लोकांना झटका बसलेला आहे. ज्यांची कंटिंजन्सी प्लॅनिंग नव्हती, आजच एक व्हिडिओ आला, ब्रिटिश एअरवेज कायमचं बंद होतंय. 70 वर्ष ही कंपनी बिझनेसमध्ये होती आणि 70 वर्ष यांनी प्रॉफिट केला असेल. माझ्या मनात हा प्रश्न येतो की यांचं कंटिंजन्सी प्लॅनिंग कुठे गेलं. 3 महिने जर तुमचा धंदा नाही झाला तर तुम्ही रस्त्यावर येता, एवढी मोठी कंपनी बंद करता. दॅट मीन्स देर इज सम प्रॉब्लेम इन दी फायनान्शियल मॅनेजमेंट. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कंटिंजन्सी प्लॅनिंग. आज अनेक ठिकाणी लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, काही लोकांना अर्ध पगार देतात. मोठमोठ्या कंपन्या दे आर गोइंग इन टू बँक्रप्सी. वाय? बिकॉज देर इज नो कंटिंजन्सी प्लॅनिंग. सेम वे आपल्या लाईफमध्ये उद्या जर असं आपल्या लाईफमध्ये प्रसंग आला तर आपण किती महिने सर्व्हाइव्ह होणार, हा खरा प्रश्न आहे. सो वी डील विथ दिस मॅटर व्हेरी व्हेरी सिरियसली. टॅक्स मॅनेजमेंट, अनेकदा खूप लोकांना टॅक्स मध्ये अंदाज नसतो काय चालू आहे. Especially I have seen many professionals going to their CA only at the end of the year just to sign the document की they are least interested त्या डॉक्युमेंट मध्ये काय लिहिलंय त्याचे बारकावे ते बघत नाही. they don't spend enough time with the CA brooding over की एक्झॅक्टली माझ्या तू टॅक्सच्या डॉक्युमेंट मध्ये ITR मध्ये माझ्या बॅलन्स शीट प्रॉफिट लॉस मध्ये काय काय लिहिलंय, कुठले खर्च दिलेत, हाऊ आय कॅन maximize the use of my money. These subjects we don't many times think about, so we deal with that. लोन मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचा विषय. खूप लोक हाऊसिंग लोन घेतात फॉर एक्झाम्पल आणि ते पटपट भरून टाकतात, जे अकॉर्डिंग टू मी इज अ बिग मिस्टेक. इफ एनी वन ऑफ यू इज हॅव्हिंग अ हाऊसिंग लोन, जर असं कोणी व्यक्ती या ग्रुपमध्ये असेल ज्यांनी रिसेंटली हाऊसिंग लोन घेतलंय किंवा घ्यायचा प्रयत्न करतायत, तर at the end of this session we can spend 2 minutes to show you how you can reduce the interest rate on the housing loan. And I will put you a very different angle की housing loan लवकर भरू नका, पूर्ण टेन्युअर वापरा, त्याच्यात तुमचा फायदा आहे. This I can prove mathematically. So if anybody is interested, at the end of the session that exercise can be done. Long term wealth creation, of course everybody dreams about passive income and all. So wealth creation becomes a major chapter for us. Yes, that is it. Passive income, how to create passive income, त्याच्याबद्दल आपण डील करतो. सक्सेशन प्लॅनिंग, भारतीय लोक विल अजिबात लिहित नाही. वी हॅव सम क्रिप्टिक रिलेशनशिप विथ डेथ, सो वी हॅव टू, याबद्दल आम्ही भरपूर प्रबोधन करतो आणि लोकांना याच्याबद्दल महत्व पटवून देतो. आमच्याकडे ब्रोकरेज आहेत फॉर इन्शुरन्स अँड म्युच्युअल फंड्स.
we offer products of all companies. So this is how we do the financial planning process. I hope ही information तुम्हाला enough आहे to look at your financial life once again, and we are माझा इथे आग्रह असा आहे की तुम्ही सगळ्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यावी. तुम्ही माझ्याकडनं प्लॅनिंग करून घ्यावी असं गरजेचं नाहीये, हा तुमचा चॉईस आहे. बट फायनान्शियल प्लॅनिंग करणं मात्र गरजेचं आहे. जर तुम्हाला ते आयुष्य जगायचंय जे तुम्ही इमॅजिन करता की येस मला या टाईपचं आयुष्य जगायचंय, त्याच्यासाठी एकमेव पर्याय जो आहे दॅट इज एकमेव रस्ता जो आहे तो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जातो. मला माहिती आहे की 100% लोक ज्यांच्याशी मी या विषयावर बोलतो ते माझ्याकडनं फायनान्शियल प्लॅनिंग करत नाही. तरी पण माझा हा आग्रह आहे की प्रत्येकाने त्याच्या लाईफ मध्ये जिकडून पॉसिबल आहे तिकडून फायनान्शियल करून घ्या, प्लॅनिंग करून घ्या. ज्यांना आमच्याकडून प्लॅनिंग करायचंय, वी आर देअर टू सर्व यू, नो डाऊट अबाउट दॅट. सो वी हॅव सम फी स्ट्रक्चर अबाउट दॅट. 2 प्रकारचे फीज आहेत, इनिशियल फी असते आणि एक अॅन्युअल फी असते. सो दॅट्स द एंड ऑफ. थँक यू फॉर युअर पॅशन लिसनिंग. तुम्हाला जर काही कन्सर्न्स असतील, डाऊट्स असतील, you can immediately go to the question answer. Thank you. I am giving my email address on the screen. Anybody wants to do that? Just to tell you at the end, we are having a YouTube channel ज्याच्यावरती मी दर वीकला एक व्हिडिओ टाकतो on different things like personal finance, financial planning, wealth creation. त्या YouTube चॅनल मध्ये फिनराज कन्सल्टिंग नावाने चॅनल आहे, त्याचा आवर्जून फायदा घ्या. Just look at it once and you will get a lot of information of your interest. So I will now stop sharing my screen here, and if you have any questions, please you can ask. My side is done. Thank you very much. Have an abundant life. Wishing you all a very abundant life. Tell me. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मी सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. कोणाला विचारायचं असेल सरांना तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये पण तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर टाकू शकता. सर एक 2-3 जणांनी विचारले कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का म्हणून. हॅलो, कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का 2-3 जणांनी चॅट बॉक्स मध्ये विचारलंय. तो मी चॅट बॉक्स मध्ये माझा नंबर शेअर करतोय. आय होप एव्हरीबडी. हॅलो, हा बोला सर.